नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आयुष्याच्या या प्रवासात कधी-कधी असा काळ येतो जेव्हा आपल्यासमोर अडचणीचे डोंगर उभे राहतात. नोकरी सुटणे, व्यवसायात तोटा, आजारपण किंवा घरगुती कलह. अशा वेळी माणूस आतून तुटतो. त्याला वाटतं की जगातील सर्वात दुःखी माणूस तोच आहे. पण मित्रांनो, तुमच्या या सर्व प्रश्नावर, तुमच्या या सर्व दुःखावर एकच उत्तर आहे, जे 18व्या शतकात अक्कलकोटमध्ये एका महापुरुषाने जगाला दिले. ते उत्तर म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण फक्त सुविचार पाहणार नाही, तर स्वामींच्या त्या महाकाव्याचा सखोल अर्थ समजून घेणार आहोत. ज्या ऐकल्यावर तुम्ही सर्व संकट तुम्हाला छोटी वाटू लागतील. हे वचन तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमचं आयुष्य बदलणार आहे. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या भक्तांना दिलेला सर्वात मोठा धीर आणि सर्वात मोठे आश्वासन म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त 9 शब्द नाहीत, हे एक महामंत्र आहे. पण आपण याचा अर्थ खूप वरवर घेतो. याचा सखोल अर्थ काय आहे? पहिली पायरी, भिवू नकोस. स्वामी आधी आपल्याला भीती सोडायला सांगतात, कारण भीती ही संकटापेक्षा जास्त घातक असते. जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपली बुद्धी काम करणे थांबवते. स्वामी म्हणतात, भीतीला तुमच्या मनाचा ताबा येऊ देऊ नका. दुसरी पायरी, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की स्वामी येऊन तुमचे काम करणार आहेत. याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही संकटाशी लढायला उभे राहाल, तेव्हा तुम्हाला लढण्यासाठी लागणारी शक्ती, बुद्धी आणि ध्येय स्वामी तुम्हाला देतील. तुम्ही एकटे नाही आहात. एक शक्ती तुमच्या मागे उभी आहे, हा विश्वास. हा विश्वास कसा काम करतो हे समजण्यासाठी एक छोटी कथा पाहूया. अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी होता. एकदा त्याच्या शेतावर टोळधाड आली आणि त्याचे पूर्ण पीक नष्ट झाले. तो पूर्णपणे कर्जबाजारी झाला. त्याच्याकडे कुटुंबाला भरवण्यासाठी काहीच उरले नाही. नैराश्याच्या भरात तो आत्महत्येचा विचार करू लागला. पण त्याआधी तो शेवटचे दर्शन घेण्यासाठी स्वामींच्या मठात गेला. स्वामींनी त्याला पाहताच कडक आवाजात ओरडले, अरे, तू घाबरतोस कुणाला? तुझे पीक गेले, पण तुझा जीव तर आहे ना. तुझी मेहनत करण्याची ताकद तर आहे ना. जा, परत मेहनत कर आणि संकटाच्या डोळ्याला डोळा लावून उभा राहा. लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शेतकऱ्याला नवीन चैतन्य मिळाले. तो परतला. त्याने दुप्पट मेहनतीने काम केले, नवीन पीक घेतले आणि त्या वर्षी त्याला आधीपेक्षा जास्त नफा झाला. बोध, या कथेत स्वामींनी त्याला पैसे दिले नाही, तर त्याला लढण्याची उमेद दिली. संकटाच्या वेळी स्वामी आपल्यातील आत्मशक्ती जागी करतात. अनेक भक्त विचारतात की आम्ही तर रोज पूजा करतो, तरीही संकट काय येतात? मित्रांनो, संकट ही आपल्या कर्माची फळं असतात किंवा देवाने घेतलेली परीक्षा असते. पण स्वामींची कृपा मिळवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता, हे स्वामी, आता माझ्या हातात काही नाही, सर्व तुमच्यावर सोपवले आहे, तेव्हा स्वामींचा हात तुमच्या पाठीवर येतो. अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्रात खूप ताकद आहे. संकटाच्या वेळी जेव्हा तुमचे मन अस्वस्थ असते, तेव्हा हा जप तुम्हाला शांत करतो आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतो. स्वामींना फक्त पूजा नको असते, तर तुमची कर्मे चांगली असावीत. दुसऱ्याला मदत करा, प्रामाणिक राहा. तर मित्रांनो, आजपासून काळजीत जगणे सोडून द्या. तुमच्या संकटांना सांगा, माझ्याकडे संकट मोठे असतील, पण माझा स्वामी त्यांच्यापेक्षा खूप मोठा आहे. डोळे मिटून एकदा मनापासून स्वामींचे नाव घ्या. बघा, तुमच्या मनावरचा भार कसा हलका होतो ते. स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा, कारण ज्याचा रक्षणकर्ता स्वामी आहे, त्यांचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे अनुभव शेअर करा. आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच प्रेरणादायी व्हिडिओ मिळत राहतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.